नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये नागेश्वर घोरपडे जोरजोरात फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की पाठवलेला माल लवकरात लवकर पोचला पाहिजे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी गिरिजा आणि रुद्र हे दोघे जण आलेले असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो की काय झालं आबासाहेब, कुठल्या मालाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, अहो चिरंजीव, अहो आपला ऊसाचा माल हो, अजूनपर्यंत साखर कारखान्यांमध्ये पोचला नाही आहे ना, त्याबद्दलच मी बोलत होतो, बाकी काही नाही. तेव्हा रुद्र म्हणतो की आबासाहेब, ऊससुद्धा आपलाच आहे आणि साखर कारखानासुद्धा आपलाच आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, माल वेळेवरती पोहोचेल. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की आबासाहेब, तुम्हाला माहिती आहे ना, आज संक्रांत आहे. तेव्हा बघा गिरिजाने स्वतःच्या हाताने इथे तिळगुळ बनवलेत. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, रुद्र, आबासाहेबांना माहिती आहे की आता या घरामध्ये जे काही करते ते सगळं मीच करते. मीच तर सांभाळते ना आता घर, हो की नाही आबासाहेब? तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो सुनबाई, आम्हाला माहिती आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, मग आबासाहेब, तुम्ही आता तिळगुळ घ्या आणि सांगा बरं कसा झालाय. तेव्हा गिरिजा इथे आता तिळगुळ देते आणि म्हणते, आबासाहेब, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की सूनबाई, अहो काय बोलताय असं? आम्ही काही तुमच्याशी कधी कडू बोलतो का? आम्ही तुमच्याशी नेहमी गोड गोड तर बोलतो. काय चिरंजीव, बरोबर की नाही? बघा सूनबाई आम्हाला कशा बोलतायत की गोड गोड बोला म्हणून. त्यानंतर रुद्र म्हणतो की आबासाहेब आशीर्वाद द्या. आणि इथे गिरिजा आणि रुद्र दोघेजण आता आशीर्वाद घ्यायला वागतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की चिरंजीव, तुम्हाला इथे 100 वर्षांपेक्षाही जास्त आयुष्य लाभू दे, पण हिची कधी 100ही येऊच नये. जेवढ्या लवकर जाईल तेवढं चांगलं, असं नागेश्वर आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की आबासाहेब, तुम्ही आम्हाला काय आशीर्वाद दिला? तेव्हा नागेश्वर म्हणतो की सुनबाई, दिलेला आशीर्वाद सांगायचा नसतो, नाहीतर आशीर्वाद फळाला येत नाही. म्हणून आम्ही नाही सांगणार काय आशीर्वाद दिलाय ते, पण तुम्हाला दोघांनाही चांगला आशीर्वाद दिलाय, असं म्हणून आता आबासाहेब निघून जातात. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र हे घ्या, आता तुम्ही तिळगुळ घ्या बरं. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, नाही, आधी नाही, अजून थोडा वेळ आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, पण आता घरातल्या सर्व मोठ्या माणसांना तिळगुळ देऊन झालंय, मग आता तुम्ही सुद्धा घ्या ना. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही, अजूनपर्यंत सगळेजण झालेले नाही आहेत. गिरिजा, तुम्ही चला माझ्याबरोबर. तेव्हा इथे रुद्र गिरिजाला घेऊन आता मंदिरामध्ये येत असतो. त्या ठिकाणी इथे आता देवकी बसलेली असते. देवकी म्हणत असते की देवी आई, काय करू काही कळत नाही आहे. इथे कोल्हापूरमध्ये माझ्या मुलीला मी शोधत शोधत आले खरी, पण अजूनपर्यंत माझ्या मुलीचा पत्ता काही मला सापडलेला नाही आहे. वासंती भेटल्याशिवाय माझी मुलगी नक्की कुठे आहे ते मला कळणार नाही. इथे मी माझ्या मुलीला शोधायला आले, पण इथे आधी भेट तर नागेश्वर बरोबरच झाली. नागेश्वरने जर मला बघितलं तर माझ्या मुलीबरोबर माझी कधीच भेट होणार नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यामुळे देवी आई काही कर, पण माझी आणि माझ्या मुलीची भेट घडवून आण, असं आता ती म्हणत असते. या ठिकाणी ना मला राहायला घर आहे, ना माझ्या पोटाला अन्न आहे. राहू तर कुठे राहू, असं आता देवकी म्हणत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, उर्वशी आलेली असते आणि ती म्हणते, दादासाहेब, काय मग, तुमच्या सुनेने तुम्हाला तिळगुळ दिला की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, तिळगुळाचा लाडू तर आता दिलेला असतो. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे तो लाडू आता उर्वशीला दाखवतो. तेव्हा इथे उर्वशी म्हणते की मला सुद्धा लाडू दिला आणि गोड गोड बोलायला सांगितलंय. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की आपण तिच्याजवळ किती अजून गोड बोलायचं? तिला पण माहिती आहे आपण तिच्याजवळ कधीच गोड बोलू शकत नाही. तेव्हा उर्वशी म्हणत असते, पण आबासाहेब, तरीसुद्धा तुम्ही बघताय ना, तुम्हाला सुद्धा तिळगुळ दिला, मला सुद्धा तिळगुळ दिला आणि खूपच जास्त आनंदाने गोड गोड बोलायला सांगितलंय. नाही नाही म्हणता ती तुमची दुश्मन आहे हे खरं आहे, पण या घरावरचा तुमचा जो अधिकार आणि तुमचं जे वर्चस्व आहे ना, ते हळूहळू कमी करायला लागले, कळते का तुम्हाला? वाळवी नाही का, एखादं लाकूड हळूहळू असं पोखरत जाते, तशी ती गिरिजा आहे ना, तुमचं या घरावरचं वर्चस्व असं हळूहळू पोखरत चालली आहे, असं मला वाटते दादासाहेब. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, किती काय आमचं अस्तित्व हळूहळू पोखरणार, आम्ही काय करतो हे तुम्हाला माहिती आहे ना? तिला कसं संपवायचं ना, याचे प्रयत्न अजून आमचे सुरूच आहेत.
आमच्या वाटेमध्ये जो येण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्ही कायमचं बाजूला करतो. तेव्हा उर्वशी म्हणते, ते सगळं खरं आहे, पण तुमच्या सुनेची लग्नानंतरची पहिली संक्रांत, त्यामुळे हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवलाय. बायकांना आमंत्रणंसुद्धा गेली आहेत. तेव्हा नागेश्वर म्हणतो, "अहो दीदी, त्या बायकांच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला खेचू नका, कळलं ना? तुम्हाला आम्ही परवानगी दिली. त्या गिरिजाचं काय करायचं ते करा." तेव्हा उर्वशी म्हणत असते, "अहो पण दादासाहेब, आमंत्रणं अजून कुठे गेलेत ते माहिती आहे का तुम्हाला? तुमची सगळ्यात मोठी दुश्मन सगुणा, तिलासुद्धा हळदी-कुंकूचं आमंत्रण दिलंय." तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, की सगुणा या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो, "गिरिजा चला माझ्याबरोबर." तेव्हा गिरिजा म्हणते, की "रुद्र, तुम्ही कुठे घेऊन जाताय मला?" तेव्हा रुद्र म्हणतो, "तुम्ही चला ना माझ्याबरोबर, तुम्हाला सगळं काही कळेल." तेव्हा इथे मंदिरामध्ये रुद्र गिरिजाला घेऊन येत असतो आणि त्याच ठिकाणी देवकी बसलेली असते. देवकी म्हणत असते, की "देवी आई, अगं हा मुलगा या मुलीला घेऊन इथे कसा काय आला? याने जर मला इथे बघितलं ना, तर पुन्हा मला घेऊन जाईल आणि नागेश्वर घोरपडेच्या समोर उभं करेल. काहीही झालं तरीसुद्धा ह्या मुलाला कळता कामा नये, की मी इथेच आहे ते." आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, लगेचच इथे देवकी उठून उभी राहते आणि झाडाच्या मागे जाऊन लपून बसते, जेणेकरून ती रुद्रला दिसू नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणते, "रुद्र, तुम्ही मला मंदिरामध्ये का घेऊन आलात?" तेव्हा रुद्र म्हणतो, "मंदिरामध्ये का घेऊन आलो म्हणजे? तुम्ही इथे मला म्हणाला होतात ना, की तुमची आई आहे म्हणून. बरोबर ना? मग इथे जर तुमची आई आहे, तर आता पहिला तिळगुळ आईला द्यायला नको का?" तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, की "तुम्ही मला सांगितलं होतं, की देवी आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही इथे लहानपणी कसली अडचण आली, कुठलं संकट आलं, तर इथेच येऊन तुम्ही तुमच्या आईला सगळं काही सांगायचात ना, तिच्या कुशीत शिरून रडायचात. मग आता पहिला तिळगूळ तुम्ही तुमच्या आईला द्या. मोठ्यांनी खाल्ल्याशिवाय मी तिळगूळ कसा काय खाणार, बरोबर ना? द्या बरं आईला तिळगूळ." असं आता रुद्र म्हणत असतो. त्यानंतर इथे सगुणा हळव्याचे दागिने करत बसलेले असते. तेव्हा तिथे श्री येतो आणि म्हणतो, की "वा वा आई साहेब, काय तुम्ही इथे ऑर्डर पूर्ण करताय का? पण ह्या वेळेला खूपच मन लावून ऑर्डर पूर्ण करताय." तेव्हा इथे सगुणा म्हणते, "हो, ऑर्डर तर मी पूर्ण करते, पण ऑर्डर आज द्यायला तू जाणार आहेस." तेव्हा श्री म्हणतो, की "ऑर्डर द्यायला मी कशाला जाऊ? तुम्हीच जा ना." तेव्हा इथे सगुणा म्हणते, "सांगितल्यावर कळत नाही का? ऑर्डर द्यायला तूच जायचंय श्री." तेव्हा श्री म्हणत असतो, "आई, अगं पण तुला इथे भेटायला आपली वासंती मावशी आणि गिरिजा दोघीजणी आल्या होत्या ना, काय म्हणाल्या त्या?" तेव्हा सगुणा म्हणत असते, की "हो, मला इथे हळदी-कुंकूचं आमंत्रण द्यायला आल्या होत्या, पण मी पण त्यांना लगेच इथून जायला सांगितलं टायमावर." तेव्हा श्री म्हणत असतो, की "आई, गिरिजाचं खूप प्रेम आहे गं तुझ्यावरती. बघ ना, किती वेळा तू तिला घरातून हाकलून दिलंस, पण तरीसुद्धा तू तिचं कुटुंब आहेस म्हणून हळदी-कुंकूचं आमंत्रण द्यायला ती इथवर पोहोचली ना गं." तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, की "तिचं जर माझ्यावरती इतकंच प्रेम होतं, तर काय गरज होती त्या नागेश्वर घरपडेच्या घरामध्ये सून म्हणून जायची? सांग ना, माझ्या दुश्मनाच्या घरामध्ये का गेली ती?" तेव्हा श्री म्हणतो, "आई, अगं ती नागेश्वर घोरपडेची सून आहे असं बघू नकोस. ती रुद्रप्रताप घोरपडेची बायको आहे असं बघ ना. अख्खं कोल्हापूर त्या दोघांचं कौतुक करते माहिती आहे का तुला? त्यांच्या जोडीचं कौतुक करतंय." तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, "काय माहिती त्यांची जोडी अजून किती दिवस आपल्याला अशी बघायला मिळते ते." तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो, की "गिरिजा घ्या ना, तुमच्या आईला तिळगूळ द्या." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता देवकी त्यांचं बोलणं ऐकत असते. ती बघत असते, की ह्या दोघांमध्ये किती प्रेम आहे. रुद्रला गिरिजाची किती काळजी आहे. तेव्हा गिरिजा खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तिला काय बोलावं काहीसुद्धा कळत नसतं. म्हणजे इथे फक्त तिने एकदाच रुद्रला सांगितलेलं असतं, की ती इथे तिच्या आईला मिस करत असते. इथे आल्यानंतर ती आपली आई म्हणूनच ती देवी आईजवळ गप्पा मारत असते. तिने एका भिंतीवरती आई असं लिहून ठेवलेलं असतं. हे सगळं आता रुद्रने लक्षात ठेवल्यानंतर तो गिरिजाला तिथे आता तिच्या आईला तिळगूळ देण्यासाठी घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, "गिरिजा, द्या ना तुम्ही, तुमच्या आईला तिळगूळ द्या." तेव्हा गिरिजा म्हणत असते, "रुद्र, मी काय बोलू खरंच मला काही कळत नाहीये." तेव्हा गिरिजा
त्या आई शब्दावरून आता हात फिरवते आणि ती खूप इमोशनल झालेली असते. ती म्हणत असते, आई तुझ्यासाठी तिळगुळ घेऊन आले, गोड मानून घ्या. तेव्हा इथे देवकी तिचं बोलणं ऐकते आणि म्हणते, बरं झालं मुली तू इथे तिळगुळ घेऊन आलीस. कारण वाटीमध्ये असलेले तिळगुळाचे लाडू बघितल्यानंतर देवकीच्या तोंडाला पाणी आलेलं असतं. जणू काही ते तिळगुळ देवी आईच्या आशीर्वादाने तिच्यासाठीच आलेले आहेत की काय, असं तिला आता वाटत असतं. कारण तिला भूक लागलेली असते, खूप दिवस झालेले असतात, तिने काही खाल्लेलं नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा तिळगुळ तिथे ठेवते, आशीर्वाद घेते आणि म्हणत असते की आई आम्हाला दोघांनाही आशीर्वाद दे आणि तिळगुळ गोड मानून घे. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आणि आई अजिबात तुम्ही तुमच्या मुलीची काळजी करू नका. तुमची मुलगी एकटी नाही आहे, मी आहे ना तिच्याबरोबर. मी त्यांचे आयुष्यभर काळजी घेणार आहे. तेव्हा इथे रुद्रचे शब्द ऐकल्यानंतर गिरिजाला पूर्णपणे खात्री आहे की रुद्र माझी काळजी घेणारच. त्यानंतर गिरिजा म्हणते, रुद्र चला आपण आता निघूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते की दादासाहेब तुम्ही बरोबर बोलताय. ती इथे सगुणा पाऊलसुद्धा ठेवणार नाही आहे आपल्या घरामध्ये. अहो पण तुमच्या दुश्मनाला इथे हळदी कुंकूचं आमंत्रण देण्याची हिंमत त्या गिरिजाने केली आहे, त्याचं काय? त्या गिरिजाची, तुमच्या दुश्मनाची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ना. तिला कुठेतरी थांबवायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की ती गिरिजा आहे ना, तिचं जाऊ द्या हो. ती काय मुलगी, आज आहे आणि उद्या नाही. पण तिला साथ देणारा आपला घरचाच भेदी आहे ना, त्याला आधी ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. त्याला आधी ताब्यामध्ये नाही ठेवलं ना, तर त्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत जाईल आणि मग काय होईल, त्या गिरिजाची मदत केली जाईल आणि तेच आम्हाला नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा तुला तर मी सोडणारच नाही आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला काय. तुझ्याजवळ गोड बोलणं मला कधीच शक्य होणार नाही आहे आणि तो तिळगुळ आता फोडून टाकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आलेली असते देवकी. देवकी म्हणत असते की मुली माझा आशीर्वाद तुला नेहमीच मिळेल गं. कसं तुला कळलं की मला भूक लागलेली आहे? देवी आईने हे तिळगुळ जणू काही माझ्यासाठीच इथे आणले की काय, असं मला वाटतंय. ती म्हणते की तशी पण मला भूकच लागली होती आणि ती त्यातला तिळगुळ उचलते आणि लगेचच खाते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिला खूप जास्त बरं वाटत असतं. ती आता आपल्या नशिबावरती रडतसुद्धा असते. इतकं मोठं घर स्वतःचं असतानासुद्धा राहायला तिला जागा नाही आहे आणि त्याचबरोबर अशी परिस्थिती आली आहे की पोटाला अन्न नाही आहे आणि राहायला घरसुद्धा नाही आहे. त्यामुळे तिला आपल्या परिस्थितीवरती सुद्धा रडायला येत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे आता वासंतीला म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली, कशी झाली हिंमत त्या सगुणाला इथे हळदी कुंकूचं आमंत्रण द्यायची? का तुम्ही गेला होतात तिथे? सुनबाई बोलल्या आणि लगेच तुम्ही तिला तिथे घेऊन गेलात का? तेव्हा वासंती म्हणत असते, अहो आपल्या गिरिजाच्या माहेरचं कुणीच नाही आहे ना हळदी कुंकूला, म्हणून आम्ही फक्त तिला आमंत्रण द्यायला गेलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही सगळं काही विसरलात का? त्या सगुणाने तुमच्या नवऱ्याची संपूर्ण गावासमोर जी काही इज्जत घालवली, माझं नाक कापलं, हे सगळं काही तुम्ही विसरून गेलात का? तुम्ही तिला हळदी कुंकूचं आमंत्रण दिलात, आम्हाला विचारलंत तुम्ही? तेव्हा इथे सगुणा म्हणते, अहो फक्त तिला आमंत्रण दिलं, बाकी येणं न येणं तिच्याकडे आहे ना. गिरिजाला बरं वाटावं म्हणून हे सगळं केलं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुमची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे का? आम्हाला राग आल्यानंतर आम्ही काय करतो हे माहिती नाही आहे का तुम्हाला? हे घ्या, आत्ताच सांगतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण यापुढे त्या सगुणाला आमंत्रण जाता कामा नये, असं इकडे नागेश्वरने वासंतीला सांगितलेलं असतं. तिच्या तोंडामध्ये तिळगुळसुद्धा कोंबलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे आता फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की जो काही माल पाठवलेला आहे ना, तो मुंबईला लवकरात लवकर पोचला पाहिजे आणि अधीमधी थांबायची सुद्धा गरज नाही आहे तुम्हाला. आमचं सगळं बोलणं वगैरे झालेलं आहे. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडेची गाडी जात असताना इथे आता देवकी गाडीच्या बरोबर मधोमध येते आणि ती पडणारच असते. तेवढ्यातच इथे अर्जंट आता ब्रेक दाबले जातात. नागेश्वर म्हणत असतो, काय रे चाललंय काय तुमचं? तुम्हाला गाडी नीट चालवता येत नाही का? तेव्हा इथे सुभानराव म्हणत असतो, अहो साहेब बघा ना, ती बाई बरोबर गाडीच्या मधोमध आली, त्यामुळे इथे गाडी अर्जंटली थांबवावी लागली. तेव्हा इथे
नागेश्वर म्हणत असतो, कोण आहे बाई ती? तेव्हा प्रेक्षकांनो, ती बाई आता दुसरी तिसरी कोणी नसून देवकी असते. देवकीला बघितल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, देवकी? आणि देवकी नागेश्वरला बघते आणि म्हणते की नागेश्वर घोरपडे. आणि दोघे आता एकमेकांना बघून खूपच जास्त आश्चर्यचकित झालेले असतात. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता मुद्दामूनच सावी पतंगाला इथे खूपच जास्त ग्लू लावते आणि मुद्दामून गिरिजाकडे पकडायला देते. गिरिजा आता व्यवस्थित ते करत असताना तिची दोन्ही बोटं तिथे चिकटून राहतात. तेव्हा ती म्हणत असते, रुद्रा हो बघा ना, इथे आहे ना ग्लू लागला होता आणि बरोबर तिथेच माझी बोटं चिकटून राहिलेत. तेव्हा इथे रुद्र आता मदत करायला जातो आणि तिथे आता त्याचीसुद्धा बोटं चिकटूनच राहतात. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सावीने मुद्दामून केलेलं असतं गिरिजाला त्रास देण्यासाठी. पण इथे आता रुद्र आणि गिरिजा या दोघांची सुद्धा तिथे बोटं चिकटल्यानंतर नागेश्वर घोरपडे तिथे येतो आणि म्हणत असतो, काय हो चिरंजीव, काय झालं? तेव्हा तो सांगतो की आमची बोटं इथे चिकटलेली आहेत. तेव्हा तो म्हणतो, आपण एक काम करूया ना, मी इथे थोडासा अग्नी देतो, म्हणजे ते सगळं वितळून जाईल आणि तुमची बोटं बाजूला होतील. तेव्हा त्याच्या हातामध्ये असलेले ते घुंगरूचं ब्रेसलेट इथे आता गिरिजा बघते आणि तिला काही जुन्या गोष्टी आता आठवतात. त्यानंतर हळदी कुंकूला बायका आलेल्या असतात. त्या बघतात तर काय, दत्तूचा फोटो तिथे लावलेला असतो. तेव्हा त्या बायका म्हणतात, काय गं गिरिजा, आम्हाला हळदी कुंकूला बोलवलेस की तुझ्या वडिलांच्या इथे शोकसभेमध्ये बोलवलेस? तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते की कसं आहे ना, गिरिजाची पहिली इथे हळदी कुंकू आहे, लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि तिच्या माहेरचं कुणीच नसल्यामुळे आम्ही तिच्या वडिलांचा फोटो इथे ठेवलाय, तिला आशीर्वाद मिळावा म्हणून. तेव्हा इथे उर्वशी काही बोलायला येणार तेवढ्यातच गिरिजा म्हणत असते की आता माझी सासू एकटी नाही आहे, आम्ही सासू सुना आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे आमच्याशी बोलताना नीटच बोलायचं, तिळगुळ घ्यायचं आणि गोड गोड बोलायचं, असं गिरिजा उर्वशीला म्हणत असते.